नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम हा चॅप्टर पाहत आहोत. याचा पहिला व्हिडिओ सर्वांनी जरूर पाहिलेला असेल. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिएक्शन्स कशा फाइंड आउट करायच्या, स्टेप बाय स्टेप प्रोसिजरने रिएक्शन्स कशा फाइंड आउट करायच्या आणि भरपूर एक्झाम्पल प्रॅक्टिस करायला सांगितले होते. आय होप की सर्वांनी प्रॅक्टिस केलेली असेल. आता पाहूयात आपण की व्हॉट इज मीन बाय शिअर फोर्स. शिअर फोर्स म्हणजे काय एक्झॅक्टली, या ठिकाणी पहा आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. Shear force at any section is the algebraic sum of all transverse forces either to the left of section or to the right of section. अल्जेब्राइक सम घेतलेली आहे. या ठिकाणी पहा वर्ड काय आहे, अल्जेब्रिक सम घेतलेली आहे. आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन और टू द राईट ऑफ सेक्शन. आणि दुसरी गोष्ट की फक्त ट्रान्सवर्स फोर्सेस घेतलेले आहेत, ट्रान्सवर्स डिरेक्शनला असणारे फोर्सेस घेतलेले आहेत. मग पाहूयात या ठिकाणी. सपोज आपल्याला एक बॉडी दिलेली, एक बीम दिलेला असेल, त्याच्यावरती वेगवेगळे फोर्सेस दिलेले असतील आणि आपल्याला पर्टिक्युलर सेक्शनला शिअर फोर्स काय येईल असं सांगितलेलं असेल. मग हा सपोज इथे एक्स सेक्शन आहे आणि या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू काय आहे असं विचारलं तर एकतर याच्या राईट साईडला सगळं बघायचं किंवा याच्या लेफ्ट साईडला सर्व पाहायचे. मग कर्सरकडे लक्ष ठेवा. मग पहा या ठिकाणी याच्या लेफ्ट साइड पासून आपण चालू करूयात. याच्या लेफ्ट साइडला एकच फोर्स आहे ट्रान्सवर्स डायरेक्शनला, ज्याची व्हॅल्यू आहे P/2. मग इथे एक P/2 असा फोर्स येईल. त्यानंतर फक्त राईट साइडला पाहायचं. फक्त राईट साइडला काय आहेत, एक तर डाऊनवर्ड आहे आणि एक अपवर्ड आहे. या दोघांची ऍडिशन म्हणजेच या ठिकाणी असणारा आपल्याला शिअर फोर्स मिळेल. पण याच्यासाठी बऱ्याच वेळा लक्षात आलं असेल की राईट साइडचे कॅल्क्युलेशन आणि लेफ्ट साइडचे कॅल्क्युलेशन हे दोन्ही सेम आले पाहिजेत आपले. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता किंवा एक न्यूमरिकल सोडवता त्यावेळेस असं लक्षात येतं की इकडनं वेगळं येते, तिकडनं वेगळं येते. मग हे चुकतंय कुठेतरी. मग आता करेक्ट येण्यासाठी काय गरजेचं आहे, तर या ठिकाणी पहा, करेक्ट येण्यासाठी हे जे काही साइन कन्व्हेन्शन आहे हे प्रॉपरली इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. जर साइन कन्व्हेन्शन मध्ये चुकलात तर आणि तरच तुमचं लेफ्ट साइडचं आणि राईट साइडचं उत्तर वेगवेगळं येतं. आणि जर प्रॉपरली साइन कन्व्हेन्शन घेत असताल तर तुमचं राईट साइडचं आणि लेफ्ट साइडने कुठंही कॅल्क्युलेट केलं तरी पर्टिक्युलर सेक्शनला शिअर फोर्सची व्हॅल्यू एकच येणार. पाहूयात या ठिकाणी. जर सेक्शनच्या फक्त लेफ्ट साइडचा विचार करा. जर सेक्शनच्या लेफ्ट साइडला अपवर्ड आणि राईट साइडला डाऊनवर्ड अशा प्रकारचे नोटिफिकेशन्स असतील तर त्याला आपण पॉझिटिव्ह साइन घेतो. आणि लेफ्ट साइडला डाऊनवर्ड, राईट साइडला अपवर्ड असं जर साइन कन्व्हेन्शन असेल तर त्यासाठी आपण निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन घेतो. पाहूयात या ठिकाणी. एक सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड ॲट इट्स सेंटर अशी सिच्युएशन दिलेली आहे, ज्याची लेंथ आहे L. आणि मग आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रिएक्शन्स काढावे लागतील. आता आपण रिएक्शन्स काढल्या. समेशन ऑफ Fx इक्वल टू 0, समेशन ऑफ Fy इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट इक्वल टू 0. हे तीन इक्विलिब्रियम कंडिशन यूज करून आपण या रिएक्शन्स काढलेल्या आहेत. पहा या ठिकाणी रिएक्शन आलेली आहे RAy इज इक्वल टू P/2 आणि दुसरी रिएक्शन आलेली आहे P/2. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक सेक्शन दिलेला आहे XX आणि या सेक्शनच्या इथं शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. हा शिअर फोर्स कॅल्क्युलेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहा, आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन और टू द राईट ऑफ सेक्शन. साइन कन्व्हेन्शन बघून घेऊयात. आता पहा, जर मी लेफ्ट साइडला घ्यायचं ठरवलं, मला वाटतंय मी लेफ्ट साइडला घ्यायचं. मग लेफ्ट साइडला घेताना पहा, लेफ्ट साइडला ट्रान्सवर्स डिरेक्शनला एक फोर्स आहे, ज्याचा एरो हा अपवर्ड डिरेक्शनला आहे आणि लेफ्ट साइडला अपवर्ड असेल तर त्याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी असणारा शिअर फोर्स हा P/2 पॉझिटिव्ह असा आलेला आहे. पहा, त्यानंतर राईट साइडने कॅल्क्युलेट करून बघूयात तेवढंच येतोय का. मग राईट साइडने कॅल्क्युलेट करताना हे साइन कन्व्हेन्शन वापरायचे. आता राईट साइडला डाऊनवर्ड फोर्स असेल तर तो असतो, राईट साइडचा डाऊनवर्ड फोर्स असतो पॉझिटिव्ह. म्हणजेच इथं जो काही P घ्यायचा आहे तो P घ्यायचा आहे आपल्याला पॉझिटिव्ह P. आणि राईट साइडचा अपवर्ड जो काही फोर्स असतो, कर्सरकडे लक्ष ठेवा, तो असतो आपला निगेटिव्ह. म्हणजेच हा P/2 येईल आपला निगेटिव्ह. आणि सिम्पली शिअर फोर्स इज इक्वल टू प्लस P मायनस P/2. अल्जेब्राइक सम म्हणजे काय, तर त्याच्या साइन सकट घ्यायचं, साइन पण कन्सिडर करायचं. म्हणजे P मायनस P/2 इज इक्वल टू प्लस P/2. या ठिकाणी पहा, एक्स सेक्शनला शिअर फोर्स लेफ्ट साइडने कॅल्क्युलेट करून पण P/2 आला आणि राईट साइडने कॅल्क्युलेट करून पण P/2 आला. असं कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही हे साइन कन्व्हेन्शन आहेत ते प्रॉपरली फॉलो करताल तेव्हाच येईल.
अदरवाईज मिस्टेक होईल. मग साइन कन्व्हेन्शन सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि इथे एक गोष्ट केलेली आहे आपण, अल्जेब्रिक सम ऑफ ट्रान्सवर्स फोर्सेस आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन ऑर टू द राईट ऑफ सेक्शन, याला म्हणलेला आहे शिअर फोर्स. नाऊ लेट सी व्हॉट इज बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, तर बेंडिंग मुवमेंटची डेफिनेशन आहे पहा. बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मुवमेंट्स आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन ऑर टू द राईट ऑफ सेक्शन. म्हणजेच सेक्शनच्या लेफ्ट साईडला असणाऱ्या सगळ्या फोर्सेसची मुवमेंट घ्यायची किंवा राईट साईडला असणाऱ्या सगळ्या फोर्सेसची मुवमेंट घ्यायची. कुठलं तरी एक घ्यायचं, आयदर टू द लेफ्ट ऑर टू द राईट. जनरली आपल्याला सोडवायला टाइम कमी असणार आहे, एका साईडने घ्यायचं, कॅल्क्युलेट करायचं, आन्सर ऑप्शन मध्ये असेल तर टिक करायचं, जर ऑप्शन मधलं नाही आलं तर क्वेश्चन सोडून द्या, पुढचा क्वेश्चन सोडवा. सगळे क्वेश्चन्स झाल्यानंतर पुन्हा या क्वेश्चन वर या. अदरवाईज जर तुम्ही इथंच खेळत बसलात तर मग इथंच पेपरचा टाइम सगळा निघून जाईल. पाहूया त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट. सिमिलर कंडिशन दिलेले आहे. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड ॲट इट सेंटर आणि एक्स डिस्टन्स वरती एक सेक्शन आहे, एक्स एक्स सेक्शन. या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. पाहूयात याचा अगोदर साइन कन्व्हेन्शन. याला म्हणतात सॅगिंग. अशा प्रकारे बेंड होत असेल तर त्याला म्हणतात सॅगिंग, आणि हा बेंड होत असेल तर याला म्हणतात हॉगिंग. म्हणजेच जर सेक्शनच्या, कर्सरवर लक्ष ठेवा, सेक्शनच्या लेफ्ट साईडला अपवर्ड फोर्स असेल तर त्याला घ्यायचं पॉझिटिव्ह. सेक्शनच्या राईट साईडला अपवर्ड फोर्स असेल तर त्याला घ्यायचं पॉझिटिव्ह. म्हणजेच कोणत्याही कंडिशन मध्ये बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करताना अपवर्ड फोर्स आला तर दॅट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि इकडे पहा, सेक्शनच्या लेफ्ट साईडला डाऊनवर्ड फोर्स असेल किंवा राईट साईडला डाऊनवर्ड फोर्स असेल तर घ्यायचं निगेटिव्ह, आणि अशा कंडिशनला म्हणतात हॉगिंग. म्हणजेच सॅगिंग इज पॉझिटिव्ह अँड हॉगिंग इज निगेटिव्ह असं लिहिलेलं सापडेल तुम्हाला. मग पाहूयात इथं या ठिकाणी कसं इम्प्लिमेंट करायचं आहे ते. आपल्याला एक्स एक्स सेक्शनचे ए पॉइंट पासून एक्स डिस्टन्स वरती जो काही एक्स एक्स सेक्शन आहे, या सेक्शन वरती काय शिअर फोर्स येतोय, सॉरी काय बेंडिंग मुवमेंट येतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी पाहूयात, एक्स लेफ्ट साइड पासून सुरुवात करूयात. सुरुवातीला लेफ्ट साइडला एक फोर्स आहे जी की रिएक्शन आहे P/2, आणि मग मुवमेंट इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग P/2 इंटू एक्स. या ठिकाणी पहा, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू P/2 इंटू एक्स इज इक्वल टू Px/2. एकच फोर्स आहे म्हणून Px/2. यानंतर पाहूयात की राईट साइड वरून तेवढंच येतंय का. मग राईट साइड वरून बेंडिंग मुवमेंटला राईट साइडचे साइन कन्व्हेन्शन यूज करायचे. या ठिकाणी पहा, अपवर्ड होता म्हणून पॉझिटिव्ह यूज केलते. मग बेंडिंग मुवमेंटचे साइन कन्व्हेन्शन पहा, हा पहिला P इंटू याचं डिस्टन्स पहा रे, हा L/2 आहे, हा आहे आपला L/2. मग आता या ठिकाणी बघा, -P इंटू L/2 मायनस एक्स इथं घ्यायचं आहे. या सेक्शनच्या इथे आपल्याला मुवमेंट घ्यायचा आहे P इंटू L/2 मायनस एक्स प्लस, आता हा वरती जातोय म्हणून प्लस P/2 इंटू L/2 प्लस L/2 मायनस एक्स. हे जे काही डिस्टन्स आहे L/2 मायनस एक्स. आणि मग याला सिम्प्लिफाय केलेलं आहे फक्त बघा, -PL/2 प्लस px प्लस PL/2 मायनस px/2. आणि मग हा PL/2 कॅन्सल होतो, आणि हा px आणि मायनस px/2 इज इक्वल टू पॉझिटिव्ह px/2. अशा प्रकारे बेंडिंग मुवमेंट आपल्याला कॅल्क्युलेट होतं. म्हणजेच तुम्ही साइन कन्व्हेन्शन आयदर लेफ्ट पासून काढा किंवा राईट पासून काढा, तुम्हाला आन्सर सेम येतं बेंडिंग मुवमेंटचं आणि शिअर फोर्सचं. फक्त आणि फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, की हे जे साइन कन्व्हेन्शन दिलेले आहेत ते तुम्ही प्रॉपरली फॉलो केले पाहिजे. परत एकदा साइन कन्व्हेन्शन पाहून घ्या. पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन, लेफ्ट अपवर्ड राईट डाऊनवर्ड असं असेल तर पॉझिटिव्ह इन शिअर फोर्स. त्यानंतर लेफ्ट डाऊनवर्ड राईट अपवर्ड असं असेल तर निगेटिव्ह इन शिअर फोर्स डायग्रॅम. त्यानंतर सॅगिंग असेल तर पॉझिटिव्ह, हॉगिंग असेल तर निगेटिव्ह असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, तर मध्ये सेक्शन घ्यायचा, सेक्शनच्या लेफ्ट साईडला अपवर्ड फोर्स असेल किंवा राईट साईडला अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं बेंडिंग मुवमेंट मध्ये, आणि सेक्शनच्या लेफ्ट साईडला डाऊनवर्ड फोर्स असेल, राईट साईडला डाऊनवर्ड फोर्स असेल तर निगेटिव्ह घ्यायचं बेंडिंग मुवमेंट मध्ये. हे साइन कन्व्हेन्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची. त्यानंतर आपण एक प्रॉपरली एक्झाम्पल पाहूयात की कसं कॅल्क्युलेट करणार शिअर फोर्स आणि
बेंडिंग मुवमेंट डायग्राम किंवा SFD आणि BMD कशी काढली जाते. तर या ठिकाणी बघा कॅल्क्युलेशन ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट, कॅल्क्युलेशन ऑफ SFD अँड BMD. इथे क्वेश्चन एक दिलेला आहे. फ्रॉम गिवन लोडिंग डायग्राम ड्रॉ SFD अँड BMD. सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे बघा इथे पहिली डायग्राम. कर्सरकडे लक्ष ठेवायचं आहे. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड ॲट इट्स सेंटर. इकडे L/2 डिस्टन्स आहे, इकडे L/2 डिस्टन्स आहे. लोडची इंटेन्सिटी P आहे आणि बीमची लेंथ आहे L. A B C असे पॉइंट दिलेले आहेत. मग आता याचं SFD BMD काढताना स्टेप्स काय असतात तर पहा या ठिकाणी मी पूर्ण एक्झाम्पलच सॉल्व्ह करून दिले तुम्हाला. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. थोडंसं लक्ष ठेवा, पेशन्स ठेवा आणि सर्व ऐकून घ्या. ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरनी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला कितीही अवघड बीम देऊ दे, कोणतेही क्रिटिकल लोडिंग कंडिशन देऊ दे, तुम्हाला SFD BMD काढायला येणार. पण तुम्ही स्टेप्स फॉलो केले पाहिजे आणि जर प्रॅक्टिस केली तर त्याचं टाइम ड्युरेशन कमी येईल. कितीही टफ बीम दिला तरी 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये तुम्ही SFD BMD ड्रॉ करू शकता. फक्त तुम्हाला या स्टेप्स लक्षात पाहिजेत आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. सुरुवातीला टाइम जास्त लागेल पण जशी जशी प्रॅक्टिस करताल तसा तसा टाइम तुमचा रिड्यूस होत जाईल. म्हणजे गेटमध्ये कितीही क्रिटिकल एक्झाम्पल आलं SFD BMD चं तर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता विदिन 2 मिनिट्स. आणि तुम्हाला असं मोठं कॅल्क्युलेशन तर MES किंवा कुठली लोकल गव्हर्नमेंट एक्झाम असेल BMC PWD तर सांगणार नाही. फक्त विचारतील की कशी येईल, एक अंदाजे डायग्राम विचारली जाईल. मग पाहूयात इथं स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये. पहिली स्टेप आहे फाइंड आउट रिएक्शन्स. सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली फाइंड आउट रिएक्शन. मग याच्या रिएक्शन फाइंड करता येतात का? हो, तर आपण पहिल्याच याच्यामध्ये पाहिलेलं आहे, पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. रिएक्शन फाइंड आउट करताना 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करायच्या. समेशन ऑफ Fx इक्वल टू 0, समेशन ऑफ Fy इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट इक्वल टू 0. म्हणजेच बघा मित्रांनो इथं समेशन ऑफ Fx इक्वल टू 0 म्हणजे x डायरेक्शनला जाणाऱ्या सर्व फोर्सेसची सम 0 म्हणजेच RAx इज इक्वल टू 0. सिमिलरली Fy इक्वल टू 0 मग RAy प्लस RCy इक्वल्स टू P. पहा हे दोन अपवर्ड आहेत, हा डाऊनवर्ड आहे. हिंज सपोर्ट असल्यामुळे एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, रोलर असल्यामुळे फक्त व्हर्टिकल, एक्सक्यूज मी. त्यानंतर पाहूयात इथे रिएक्शन नाही मिळाल्या मग आपल्याला मुवमेंट घ्यावी लागेल. मुवमेंट ॲट एनी पॉइंट ए पॉइंट घेऊयात इक्वल टू 0 म्हणजेच पहा इथे RCy इंटू L मायनस P इंटू L/2 इज इक्वल टू, हे LL गेलं आणि फायनली आपल्याला मिळेल RCy इज इक्वल टू, कर्सरवर लक्ष ठेवा, P/2. या ठिकाणी रिएक्शन RCy मिळाली P/2 जी की या इक्वेशन मध्ये आपण पुट केली आणि RAy ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. RAy ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळते P/2. अशा प्रकारे आपण तिन्ही रिएक्शन फाइंड केल्या. आता याच्यापासून शियर फोर्स कसं काढायचं तर शियर फोर्स काढताना पहा मित्रांनो, एक शियर फोर्सचं इक्वेशन जनरेट करता आलं पाहिजे. तुम्हाला शियर फोर्सचं इक्वेशन सांगता आलं पाहिजे. मग शियर फोर्सचं इक्वेशन काय आहे पहा. मग आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन ऑर टू द राईट ऑफ सेक्शन. शियर फोर्सचं इक्वेशन आपण लेफ्ट पासून कॅल्क्युलेट करूयात. आता लेफ्टला कमी फोर्सेस आहे त्यामुळे कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. मग आता एक सेक्शन घेतला, कर्सरवर लक्ष ठेवायचंय. इन पार्ट AB या ठिकाणी पहिल्या पार्ट मध्ये पाहूयात शियर फोर्स इन पार्ट AB. पहिल्या पार्ट मध्ये XX हा सेक्शन पशी शियर फोर्स काय असेल तर लेफ्ट साइडला असणाऱ्या फोर्सेसची काय घ्यायची आहे, ट्रान्सव्हर्स फोर्सेसची सम घ्यायची आहे, अल्जेब्राइक सम घ्यायची आहे. मग लेफ्ट अपवर्ड पॉझिटिव्ह म्हणजेच शियर फोर्स ॲट सेक्शन X इज इक्वल टू RA इज इक्वल टू आपल्याला मिळतोय P/2. आता या P/2 सोबत X ही क्वांटिटी आलेली नाहीये, त्यामुळं आपण जर X इज इक्वल टू 0 पुट केला तरीही आन्सर आपलं शियर फोर्स ॲट A इज इक्वल टू P/2 येईल. आणि जर X इज इक्वल टू मॅक्सिमम व्हॅल्यू काय येते AB मध्ये L/2 पुट केला तर शियर फोर्स पण आपला काय येतोय, शियर फोर्स ॲट पॉइंट B पण आपला काय येतोय P/2. आता हे थोडंसं तुम्हाला वाटेल की हे नेमकं काय चाललंय, पण ज्यावेळेस X येईल, आता बेंडिंग मुवमेंटच्या इक्वेशन मध्ये X येतोय त्यावेळेस तुम्हाला सगळं क्लिअर होईल. पहा शियर फोर्स इन पार्ट BC पार्ट मध्ये शियर फोर्स काय असेल. आता काय करायचं, या दुसऱ्या पार्ट मध्ये ॲट अ डिस्टन्स XX इथून X डिस्टन्स वरती एक सेक्शन घ्यायचा XX आणि मग याचं शियर फोर्स डायग्राम, याचं शियर फोर्सचं इक्वेशन लिहायचं. मग शियर फोर्सचं इक्वेशन लेफ्ट साइडने लिहिताना लेफ्ट अपवर्ड असतो आपला RA आणि लेफ्ट डाऊनवर्ड असतो आपला निगेटिव्ह. मग प्लस P/2 मायनस P
प्लस पी बाय टू मायनस पी इज इक्वल टू मायनस पी बाय टू. म्हणजे या सेक्शनच्या इथं जो काही शिअर फोर्स येईल तो असेल आपला मायनस पी बाय टू. आणि मग एक्स इज इक्वल टू जर इक्वेशन मध्ये 0 पुट केलं तर एक्स इज इक्वल टू जर इक्वेशन मध्ये आपण 0 पुट केलं तर शिअर फोर्स जो काय आहे तो येईल आपला मायनस पी बाय टू. आणि एक्स इज इक्वल टू मॅक्सिमम व्हॅल्यू एल बाय टू पुट केली तरी ही शिअर फोर्सची व्हॅल्यू काय येईल आपली मायनस पी बाय टू. आता या ज्या काही व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज वरून पहा इथे शिअर फोर्स डायग्राम काढलेली आहे. या पॉइंटला ऍट एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे ए पॉइंटला शिअर फोर्सची व्हॅल्यू प्लस पी बाय टू होती. त्यानंतर पहा ऍट पॉइंट बी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही प्लस पी बाय टू अशीच होती. त्यानंतर पहा या दुसऱ्या सेक्शन मध्ये शिअर फोर्सची व्हॅल्यू ही मायनस पी बाय टू होती. एक्स इज इक्वल टू 0 मग या ठिकाणी पहा मायनस पी बाय टू आहे. आणि मग त्यानंतर पुढे ऍट सी एक्स इज इक्वल टू एल बाय टू शिअर फोर्सची व्हॅल्यू ही परत मायनस पी बाय टू होती. या ठिकाणी पहा 1 2 3 4 पॉईंट मिळाले आणि ते सिम्पली लाईनने ड्रॉ आपण जॉईंट केले. आता बघा मित्रांनो इथे सर्वांच्या मनात एक डाऊट येतो. मला इथे कर्व काढायचा होता, चांगलं दिसलं असतं, मी ट्रायंगल काढला असता किंवा अजून दुसरं काही काढलं असतं, तर हे स्ट्रेट लाईनच का काढली? तर स्ट्रेट लाईन काढण्याचं एक प्रमुख कारण एकदम महत्वाचं, मिस करायचं नाही, सर्वांनी लक्षात ठेवा. लाईनचं इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. इक्वेशन मध्ये x असतो आणि एम एक्स प्लस सी, सी म्हणजे काय रे तर कॉन्स्टंट. y इज इक्वल टू 2 अशी लाईन जर आपल्याला काढायला सांगितली एखाद्या ग्राफवरती तर ती लाईन कशी येते मित्रांनो? परफेक्टली हॉरिझॉन्टल येते. मग y इज इक्वल टू 2 इज इक्वल टू हॉरिझॉन्टल लाईन आहे. मग इथं y इज इक्वल टू काय आहे? पी बाय टू. म्हणून ही लाईन कशी आलेली आहे? हॉरिझॉन्टल आलेली आहे. हे आहे त्याचं कारण. कारण शिअर फोर्स काय आहे या ठिकाणी? कॉन्स्टंट आहे. त्यानंतर पाहूयात की बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन. बेंडिंग मुवमेंटचं कॅल्क्युलेशन कसं करतात? सेम करायचंय. एक सेक्शन घ्यायचा पहिल्यांदा पार्ट ए बी मध्ये आणि बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन लिहायचे. तर बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन काय येईल पहा, पी बाय टू इंटू एक्स. पी बाय टू इंटू एक्स. बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू आर ए इंटू एक्स म्हणजे पी बाय टू इंटू एक्स, पी एक्स बाय टू येते. मग आता ऍट एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू काय येते? एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर इथे येईल 0. आणि मग एक्स इज इक्वल टू एल बाय टू पुट केल्यावरती काय येईल? एक्स इज इक्वल टू एल बाय टू पुट केलं तर बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू येते पहा या ठिकाणी एल बाय टू पुट करून पी एल बाय 4. म्हणजे बेंडिंग मुवमेंट ऍट ए असेल 0, बेंडिंग मुवमेंट ऍट बी असेल पी एल बाय 4. सिमिलरली इन पार्ट बी सी पाहूयात. बीसी पार्ट मध्ये काय होतंय? बीसी पार्ट मध्ये बेंडिंग मुवमेंट ऍट अ डिस्टन्स एक्स. या ठिकाणी पहा बेंडिंग मुवमेंट ऍट अ डिस्टन्स एक्स. मग लेफ्ट साइडने घ्या किंवा राईट साइडने घ्या, लेफ्ट साइडनेच घेऊयात म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन लक्षात येईल. पी बाय टू आर ए इंटू एल बाय टू प्लस एक्स. हा एल बाय टू प्लस एक्स हे झाले याचं डिस्टन्स आणि मायनस पी इंटू एक्स. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं आहे. मायनस पी इंटू एक्स म्हणजेच पी एल बाय 4 प्लस पी एक्स बाय 2 मायनस पी एक्स असं मिळते पहा आपल्याला. मग पी एल बाय 4 मायनस पी एक्स बाय 2, हे पी एक्स बाय 2 मायनस पी एक्स केल्यानंतर मायनस पी एक्स बाय 2 येईल. मग पी एल बाय 4 मायनस पी एक्स बाय 2. आता एक्स इज इक्वल टू 0 पुट करून पहा इक्वेशन मध्ये, हे फायनल इक्वेशन मिळालं आपल्याला बेंडिंग मुवमेंटचं. मग एक्स इज इक्वल टू 0 पुट करून पहा तर पी एल बाय 4 येत आहे. म्हणजेच या सेक्शन साठी एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे हाच पॉईंट झाला का? यस, या ठिकाणी पी एल बाय 4 येत आहे. आणि ऍट एक्स इज इक्वल टू एल बाय 2. मग एल बाय 2 पुट केल्यानंतर पी एल बाय 4 आणि पी एल बाय 4 मायनस पी एल बाय 4 काय मिळते आपल्याला? 0 मिळते. मग या ठिकाणी पण बेंडिंग मुवमेंट आपलं काय येते? 0 येते. तर हे पहा मित्रांनो, ए पॉइंटला 0 आले, बी पॉइंटला आपल्याला आलेला आहे पी एल बाय 4. दुसऱ्या सेक्शन घेतला तर बी पॉइंटला परत पी एल बाय 4च मिळते आणि सी पॉइंटला मिळते आपल्याला 0. मग हे 3 पॉइंट आपण सिम्पली लाईनने जॉईंट केले. आता लाईननेच का जॉईंट केले तर लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. एक्स ची डिग्री असते 1. या ठिकाणी पहा बेंडिंग मुवमेंट इक्वेशन मध्ये एक्स रेस टू किती आहे? 1 आहे. याच्या बेंडिंग मुवमेंटच्या इक्वेशन मध्ये एक्स रेस टू काय आहे? 1 आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय काढली आहे? स्ट्रेट लाईन किंवा ट्रायंग्युलर लाईन काढलेली आहे. हे इथं लक्षात ठेवण्यासारखं, हे ट्रिक लक्षात ठेवा, अदरवाईज तुम्हाला खूप क्रिटिकल जाईल. आणि ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी हे गोष्टी इथं हॉरिझॉन्टल लाईन का काढली, इथं ट्रायंग्युलर किंवा इथं लिनियर लाईन का काढली, हे
माहिती असणं गरजेचं किंवा अशा प्रकारे लॉजिक लावणं तुम्ही गरजेचं आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूयात सिमिलर. या ठिकाणी पहा, फॉर द गिवन लोडिंग डायग्राम ड्रॉ एसएफडी बीएमडी. ज्यांना समजलेलं आहे त्यांनी स्वतःहून प्रॅक्टिस करा. ज्यांना समजलेलं नाहीये त्यांनी पुन्हा लक्ष द्या. स्वतःहून काढलं तर बेटर राहील. सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे कॅरिंग यूडीएल ऑफ इंटेन्सिटी डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर, ज्याची लेंथ आहे एल. ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. मग याच्यामध्ये रिएक्शन्स काढता येत असतील सगळ्यांना. रिएक्शन्स कशा काढणार? समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे आर ए एक्स इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 म्हणजेच आर ए वाय प्लस आर बी वाय इक्वल टू डब्ल्यू इंटू एल. हा डब्ल्यू किती एरियावरती आहे? एल. मग एवढा आहे. मग समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इक्वल्स टू 0 म्हणजेच पहा आर बी वाय इंटू एल मायनस डब्ल्यू एल इंटू कुठे ऍक्ट होईल? हा एल बाय 2 वरती इज इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी आर बी वाय इंटू एल इज इक्वल टू डब्ल्यू एल इंटू एल बाय 2 आणि मग फायनली हा एल एल गेट या ठिकाणचा पहा एक एल जातोय आणि आर बी वाय इज इक्वल टू मिळतोय डब्ल्यू एल बाय 2. हा डब्ल्यू एल बाय 2 आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट करूयात या समेशन ऑफ एफ वायच्या. याच्यावरून आपल्याला आर ए वाय मिळतोय डब्ल्यू एल बाय 2. मग हा डब्ल्यू एल बाय 2 मिळतोय, हा डब्ल्यू एल बाय 2 मिळतोय. अशा प्रकारे रिएक्शन्स मिळतात. आणि मग रिएक्शन्स मिळाल्यानंतर शियर फोर्सचं कॅल्क्युलेशन करायचंय. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, एक ट्रिक आहे. तुम्हाला रिएक्शन्स डायरेक्टली काढायचे. जर लोडिंग हे तुमचं सिमेट्रिकल असेल, लोडिंग हे तुमच्या बीम वरती सिमेट्रिकल असेल तर टोटल लोड हा इक्वली दोन पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि रिएक्शन्स दोन्हीकडे सेम येतात. आता हे सोपे एक्झाम्पल आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतंय. थोडंसं टफ एक्झाम्पल मध्ये गेलात तर मग तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्याच लागणार, त्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे इथूनच आपण स्टेप्सची प्रॅक्टिस ठेवूयात. तर शियर फोर्स कॅल्क्युलेट करूयात. पहा या ठिकाणी शियर फोर्स ऍट ए डिस्टन्स एक्स. पहिल्यांदा पार्ट घेऊयात ए बी. आता याच्यामध्ये काही वेगवेगळे पार्ट व्हायची शक्य होत नाहीयेत. ती मध्ये घेऊयात, एल बाय 2 नंतर घेऊयात, असं काही आवश्यकता नाहीये. म्हणजेच इथे एकच बीम आहे पहा आणि त्याच्यावरती एकाच प्रकारचं लोडिंग आहे. म्हणजेच सपोज आपण ऍट ए डिस्टन्स एक्स वरती एक सेक्शन घेतला, ए पॉइंट पासून एक्स डिस्टन्स वरती एक सेक्शन घेतला. सपोज दॅट सेक्शन इज एल एक्स एक्स सेक्शन. आणि मग या ठिकाणी शियर फोर्सचे इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करूयात. शियर फोर्सचे इक्वेशन म्हणजे काय? तर शियर फोर्स इज अ ट्रान्सवर्स फोर्सेसची सम आहे. ट्रान्सवर्स फोर्सेस, ट्रान्सवर्स डिरेक्शनला काय काय आहे पहा. हे आहे डब्ल्यू एल बाय 2 पॉझिटिव्ह, हे आहे डब्ल्यू एल बाय 2 आणि हे आहे एक्स इंटू डब्ल्यू. असं आहे का पहा. डब्ल्यू एक्स म्हणजे पॉझिटिव्ह डब्ल्यू एल बाय 2 कर्सरकडे लक्ष ठेवायचंय, मायनस डब्ल्यू इंटू एक्स एवढ्या डायरेक्शन वरच्या फोर्सेसची सम केली पहा. इथं डब्ल्यू एल बाय 2 मायनस डब्ल्यू इंटू एक्स. आता ऍट एक्स इज इक्वल टू 0 या इक्वेशन मध्ये एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर पहा ही टर्म 0 होते आणि शियर फोर्स ऍट ए इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय 2 मिळतोय आपल्याला. त्यानंतर पाहूयात ऍट एक्स इज इक्वल टू एल बाय 2. एक्स इज इक्वल टू आपण एल बाय 2 पुट करून पाहूयात. मग या ठिकाणी डब्ल्यू एल बाय 2 आणि हे डब्ल्यू एल बाय 2 एकमेकांना कॅन्सल होतील आणि शियर फोर्स ऍट सेंटर आपल्याला मिळेल 0. त्यानंतर पाहूयात ऍट डिस्टन्स एल. मग एल पुट करून पाहूयात. मग एल जर पुट केलं तर हा डब्ल्यू एल बाय 2 मायनस डब्ल्यू एल, डब्ल्यू एल बाय 2 मायनस डब्ल्यू एल इज इक्वल टू मायनस डब्ल्यू एल बाय 2. म्हणून या ठिकाणी जो काही शियर फोर्स येईल तो असेल मायनस डब्ल्यू एल बाय 2. मग याची सिम्पली डायग्राम काढून पाहूयात. ए पॉइंटला जो काही शियर फोर्स आहे हा पॉझिटिव्ह डब्ल्यू एल बाय 2, सेंटरला जो काही शियर फोर्स आहे तो 0 आहे आणि लास्ट पॉइंटला बी पॉइंटला जो काही शियर फोर्स आहे तो डब्ल्यू एल बाय 2 आहे. आता इथं स्ट्रेट लाईन काढली का नाही? तर पहा शियर फोर्सचं जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये एक्स आलेला आहे आणि एक्स ची डिग्री 1 आहे. एक्स रेस टू 1 आहे का? म्हणून या ठिकाणी आपण काय काढलंय? तिरकी लाईन काढलेली आहे. स्ट्रेट लाईन मार्क नाही केली किंवा युनिफॉर्म लाईन नाही काढली तर लिनियर लाईन काढलेली आहे. हे लाईनचं इक्वेशन आहे mx प्लस सी टाइप मध्ये, म्हणून इथं लाईन मार्क केलेली आहे. क्लिअर झाले सर्वांना? आय होप सो की सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर पाहूयात याचं बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय आहे ते, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. तर पहा मित्रांनो, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स करताना एक इथं आहे पहा एक्स इन पोर्शन ए बी एक सेक्शन घ्यायचा एक्स एक्स आणि मग त्या सेक्शन पाशी ऍट अ डिस्टन्स एक्स वरती आपण एक सेक्शन घेतलेला आहे आणि याच्या भोवती बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करूयात. मग बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन काय येतं बघा. डब्ल्यू एल बाय 2
इंटू एक्स म्हणजे आर ए इंटू एक्स या फोर्ससाठी WL/2 इंटू एक्स WL/2 इंटू एक्स इथे बघा WLX/2 लिहिलेला आहे. आणि मग हा वरचा फोर्स राहिला. आता हा वरचा फोर्स काय आहे WX एवढा फोर्स आहे W इंटू एक्स इंटू याचं परपेंडिक्युलर याचं डिस्टन्स किंवा हा कुठे ऍक्ट होईल तर x/2 वरती ऍक्ट होईल. W इंटू एक्स will act at a distance x/2 म्हणजे WX इंटू x/2 आपल्याला मिळेल WX²/2 म्हणजेच पहा या ठिकाणी हे झालं आपलं बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन WLX/2 मायनस WX²/2. आता या इक्वेशन मध्ये बघा मित्रांनो पुट करूयात की x इज इक्वल टू 0. मग ऍट x इज इक्वल टू 0 बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू पहिली टर्म 0 होऊन जाईल, दुसरी टर्म 0 होऊन जाईल म्हणजे बेंडिंग मोमेंट येईल आपलं 0. ऍट x इज इक्वल टू L/2 पुट करूयात. मग L/2 पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू L/2 पुढचे x² च्या इथे L/2 L²/2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येईल आणि मग हे एकमेकांना सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर मिळेल आपल्याला WL²/8 आणि त्यानंतर ऍट x इज इक्वल टू L पुट करायचं. x इज इक्वल टू L पुट केल्यानंतर WL²/2 मायनस WL²/2 इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0 म्हणजे बेंडिंग मोमेंट ऍट अ डिस्टन्स L काय असेल आपलं 0. म्हणजेच या ठिकाणी जे काय डायग्राम येईल या ठिकाणी 0 या ठिकाणी येईल पहा आपलं WL²/8 आणि या ठिकाणी व्हॅल्यू असेल आपली 0. मग याला जॉईंट कसं करायचं, कर्व का काढायचा किंवा स्ट्रेट लाईन का नाही काढली तर या ठिकाणी पहा हे जे बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन आहे सर्वांना दिसतंय. या बेंडिंग मोमेंटच्या इक्वेशन मध्ये x ची डिग्री काय आहे 2 आहे म्हणून याला काय केलेलं आहे आपण कर्व 2 डिग्री असल्यावरती काय असतो पॅराबोला आणि म्हणून याला म्हणलेलं आहे सेकंड डिग्री पॅराबोला. म्हणून आपण इथं काय काढतो सेकंड डिग्री पॅराबोला. इथं वरच्या इक्वेशन मध्ये इथं जे काही इक्वेशन होतं कर्सरकडे लक्ष द्या. या शियर फोर्सच्या इक्वेशन मध्ये डिग्री किती होती 1 होती. इक्वेशन कशाचं आहे लाईन म्हणून इथं लाईन मारली होती. त्यानंतर हे इक्वेशन कशाचं आहे बेंडिंग मोमेंटचं हे पॅराबोलाचं इक्वेशन मिळालंय म्हणून इथं आपण काय काढलंय पॅराबोला काढलेला आहे. त्यानंतर पहा मागच्या डायग्राम मध्ये इथं ज्यावेळेस आपण शियर फोर्स कॅल्क्युलेट केला त्यावेळेस काहीतरी कॉन्स्टंट आलं y इज इक्वल टू 2 असं इक्वेशन मिळालं किंवा शियर फोर्स इज इक्वल टू P/2 कॉन्स्टंट इक्वेशन मिळालं. कॉन्स्टंट आहे म्हणून स्ट्रेट लाईन काढली. इथलं इक्वेशन जे काय होतं ते Px/2 म्हणजेच लिनियर इक्वेशन मिळालं लाईनचं इक्वेशन मिळालं म्हणून इथं लाईन ड्रॉ केली आहे. इथं पण लाईनचं इक्वेशन होतं म्हणून लाईन ड्रॉ केली आणि इथं आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन होतं म्हणून पॅराबोला ड्रॉ केलाय. त्यानंतर पहा मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता मी हे सॉल्व्ह करून नाही देणार. ड्रॉ शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट फॉर सिम्पली सपोर्टेड बीम AB ऑफ लेंथ L कॅरिंग UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड ऑफ इंटेन्सिटी W kN per meter at point A and 0 at point B. हे न्यूमरिकल पूर्णपणे सॉल्व्ह करायचंय आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. आय होप की तुम्हाला शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मूवमेंट डायग्राम काढायला समजलं असेल. त्यानंतर अजून 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. असेच काय करायचंय की ज्या ठिकाणी आपण एक पॉइंट लोड घेतला होता सिम्पली सपोर्टेड बीम वरती सिमिलरली पॉइंट लोड घ्यायचा आहे तुम्ही कॅन्टिलिव्हर बीम वरती शेवटच्या एंडला एक एंड फिक्स आणि एक एंडला पॉइंट लोड घ्यायचा आहे. मग त्याच कॅन्टिलिव्हर वरती UDL घ्यायची आहे आणि त्याच कॅन्टिलिव्हर वरती UVL पण घ्यायची आहे. UVL घेताना फक्त जो फिक्स पॉइंट आहे तिथं मॅक्सिमम लोड घ्या W आणि जिथं फ्री एंड आहे त्या ठिकाणी 0 इंटेन्सिटीचा घ्या. असे हा तिसरा एक्झाम्पल आणि अजून 3 एक्झाम्पल या 3 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर्स कळवायचे. आय होप की सर्वांना शियर फोर्स डायग्राम बेंडिंग मूवमेंट डायग्राम समजला असेल. तर पुढच्या जो काही पार्ट आहे त्या पुढच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला एक कन्क्लुजन सांगेल. याचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय होतंय आणि मग त्या कन्क्लुजन वरनं आपण खूप सारे ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला एक ट्रिकचा पण व्हिडिओ बनवतो पहा की जे काही या ठिकाणी कर्व काढलेले आहेत हा जो कर्व काढलेला आहे हा कर्व असाच का काढला याचाही एक व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेल. तर पहा मित्रांनो हे तिसरा एक्झाम्पल आणि अजून 3 एक्झाम्पल कॅन्टिलिव्हर घेऊन हे ऍटलिस्ट तेवढे एक्झाम्पल आणि तुम्हाला जर अजून खूप सारी प्रॅक्टिस करूशी वाटली तर वेगवेगळे बुक मध्ये तुम्हाला किंवा आपले जे काही तुम्ही लोकल पब्लिकेशनचे बुक यूज करत असताल तर त्या बुक मधून पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त मित्रांनो मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे की
हे कॅल्क्युलेशन्स करताना स्टेप बाय स्टेप प्रोसिजरने जा, मग चुकणार नाही. आणि जर जेव्हा प्रॅक्टिस केली तर ते स्टेप बाय स्टेपचा आन्सर पण फास्ट मध्ये येईल. सो थांबूयात इथे. थँक्यू.